आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी. प्रकरण 9. रविवारचा दिवस होता. कॉलेजात सुट्टी होती. अवी आपल्या खोलीत बसून अभ्यास करीत होता. अभ्यास करीत असतानाच त्याला आपल्या बालपणातील आठवणी आल्या. प्राथमिक शाळेतील दिवस आठवले आणि अनेक आठवणी मनात येऊ लागल्या. पहिलीच्या वर्गात असताना त्याला दगडू भिबा कांबळे या नावाचे हरिजन समाजातील एक शिक्षक होते. त्यांचे हस्ताक्षर फार सुंदर होते. फळ्यावर वळणदार अक्षरलेखन करून ते पहिलीतील मुलांना मुळाक्षरे शिकवायचे. तशाच पद्धतीने 1 ते 100 पर्यंत अंकलेखन शिकवायचे. 4थ्या इयत्तेतील मुलांना बोरूने वहीवर लेखन करायला लावायचे. तसेच शुद्ध लेखनाकडे त्यांचे विशेष लक्ष असायचे. अवीला शुद्ध लेखनाकडे लक्ष देऊन लेखन करायला प्राथमिक शाळेत त्यांनीच शिकविले. 5वी ते 7वी पर्यंत शिक्षक असलेले सुपेकर गुरुजी, विचकर गुरुजी यांनी अवीला वाचनाची सवय लावली, अभ्यासाची आवड निर्माण केली. 7वीत असताना घडलेली एक घटना अवीला आठवली. 7वीत असताना मालन मंदरे या नावाची मुलगी त्याच्या वर्गात होती. अवीला ती फार आवडायची. मालनही अवीच्या संगतीत रमायची. अवीच्या अल्लड बालिश मनाला मालनची भुरळ पडली. तो जास्तीत जास्त मालनच्या सहवासात राहू लागला. पुढे 7वीची परीक्षा झाली. अवी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाला. मालनही उत्तीर्ण झाली. अवी 7वी झाल्यावर हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊ लागला. पण मालन काही हायस्कूलला आलीच नाही. 7वी झाल्यावर तिच्या आईवडिलांनी तिचे लग्न करून टाकले. ती आपल्या पतीबरोबर नांदायला सासरी गेली, पण अवीच्या स्मरणात कायम राहिली. अशाच आणखी काही घटना अवीला आठवत होत्या. काही व्यक्ती आठवत होत्या. निन्या देव हा म्हातारा आजोबाच्या शेतात प्रत्येक वर्षी पेरणी करायला असायचा. भुईमुग पेरताना शेंगदाणे भरपूर खायचा. पेरणीच्या काळात त्याची शरीर प्रकृती सुधारायची. ज्ञानू झोळंबा हा म्हातारा गावातील जनावरे राखणीला घेऊन डोंगरावर जायचा. त्याची बायको आणि तो डोंगराकडे जनावर नेताना वाटेतील ओढ्यावर जनावरे धुवायचे आणि पुन्हा दिवसभर डोंगर पठारावर जनावरे फिरवायची. संध्याकाळी जनावरे प्रत्येकाच्या घरी धाडायची. महिन्याला राखणीचे पैसे गोळा करायचे आणि त्यावर आपला मोडका तोडका संसार कसा तरी चालवायचा. या म्हाताऱ्याने पाटलाची बाई पळवून आणली होती अशी अफवा ऐकायला मिळायची. हा म्हातारा मोठा विनोदी होता. पोरांना हसविण्यासाठी तो म्हणायचा, पर पर पराक डमडम, आणि त्याचे हे विनोदी बोलणं ऐकून पोरं हसायची. अशा कितीतरी व्यक्ती अवीला आठवल्या. अवी आपल्या बालपणाच्या आठवणीत मग्न झाला होता. पांडा जिनगर कुंभारवाड्यात जन्मलेला, पण मुंबईत नोकरी करणारा, अगदी तर्णाबाण दगडी. गावाकडे आल्यावर चावडी मोर जादूचा खेळ करून दाखवायचा. त्याने एका पाटलाच्या पोरीची छेड काढली. त्या पोरीच्या भावाने पांडाचा खून करून रात्री ओढ्याच्या खडकावर त्याला अग्नी दिली आणि त्याच रात्री त्याची मातीही सावडली. पुढे त्यांच्यावर वॉरंट निघाले. ते दडून राहिले. पोलिसांना सापडलेच नाहीत. पुढे बाळासो देसाई गृहमंत्री झाले आणि त्यांची सुटका झाली. पांडा जिनगर मात्र जीवाला मुकला. काशीनाथ शेटे हा अवीचा वर्गमित्र. त्याच्या वडिलाचे मुंबईला दादरला केश कर्तनालय होते. दुकान चांगले चालले होते. काशीनाथ 10वी झाल्यावर वडिलांबरोबर मुंबईला गेला. काही दिवसांनी त्याचे वडील वारले. काशीनाथचे लग्न झाले होते, तरीही बायकांच्या नादाने तो घर सोडून गेला. तो अद्याप घरी आलेला नाही. देव जाणे तो जिवंत आहे का मृत झालाय. अशा अनेक आठवणी अवीला मनात घर धरत होत्या. तो बालपणीच्या आठवणीत पूर्णपणे रंगला होता. आगामी काळात या प्रत्येक व्यक्तीवर एक एक कादंबरी लिहायची असं त्याच्या मनात ठरलं होतं. आठवणीचा पट त्याच्या
डोळ्यांपुढून हळूहळू सरकत होता. अचानक एक वर्गमित्र अवीला भेटायला आला. त्यानं अवीला हंबारलं. अवी आणि अवीची स्मरणशृंखला तुटली. प्रकरण 9 येथे समाप्त. आक्रोश. विलास गोरे.